ओके, सो आता आपण करतोय ॲग्लोमेट्रिक हायरार्चिकल क्लस्टरिंग सिंगल लिंकेज. तर काय आहे ॲग्लोमेट्रिक हायरार्चिकल क्लस्टरिंग? इट इज a clustering method in which each data point has its own cluster. Then we merge the two closest clusters step by step until all the points form a one big cluster. तर सिंगल लिंकेज काय? सिंगल लिंकेज मीन्स द डिस्टन्स बिटवीन टू क्लस्टर इज मेजर्ड युझिंग द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट. त्या मेथडला आपण सिंगल लिंकेज बोलतो. अँड one perfect example line. Agglomerative hierarchical clustering is a bottom-up clustering method where each object starts as an individual cluster and cluster are merged step by step in single linkage. The distance between the cluster is computed as the minimum distance between any pair of point in the two clusters. तर आता बघूया आपण सम. हा आहे आपला क्वेश्चन. ॲग्लोमेट्रिक हायरार्चिकल क्लस्टरिंग. सॅम्पलमध्ये 6 सॅम्पल आहेत आणि त्याचे एक्स आणि वायची व्हॅल्यू. तर आता स्टार्ट करायसाठी आपल्याला आधी बनवायला लागेल ह्याचं प्रॉक्सिमेट मॅट्रिक्स. तर आता प्रॉक्सिमेट मॅट्रिक्स म्हणजे काय? तर आता हा मॅट्रिक्स असणार S1 S2 S3 S4 S5 S6 अपॉन S1 S2 S3 S4 S5 S6 असा. तर मग ह्या दोघांना सॉल्व्ह करून जो आपल्याला व्हॅल्यू भेटेल ती असणार आपली प्रॉक्सिमेट व्हॅल्यू. तर ती आपल्याला ह्या म्हणजे ॲग्लोमेट्रिक क्लस्टरिंग सिंगल लिंकेजमध्ये कशाने फाइंड आउट करायचे? तर ल्युसिडिन फॉर्म्युलाने, ल्युसिडिन मेथडने, जी आपण वापरली आधी. इक्वल टू अंडर रूट x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 the whole square. तर आता ह्याच्या आपल्याला इथे त्या मेथडने इथे व्हॅल्यू इनपुट करायच्या. आता S1 तर झिरोच होणार, हे सगळं व्हॅल्यू झिरोच होणार. आणि ह्यात एक प्लस पॉईंट काय? आता S1 आणि S2 चा जर आपण ल्युसिडाइन मेथडने आन्सर काढला तर तोच आन्सर S2 S1 चा असेल. तो आपल्याला एका साईडच हे सॉल्व्ह करायचं. हे काय बोलतात, अपर ट्रायंगल किंवा लोअर ट्रायंगल कोणत्या तरी एका ट्रायंगलचेच व्हॅल्यू काढायचे आणि तेच व्हॅल्यू ऑपोजिट साईडला पण असतील. आता समजा की आपण जर हे व्हॅल्यू काढलेच नाही तरीही आपल्याला काही प्रॉब्लेम नाही येणार, उलटा टाइम वाचेल. आता आपल्याला फक्त एवढे व्हॅल्यू करायचे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. पण ह्यात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो की हे व्हॅल्यू काढतानाच आपले सगळ्यात जास्त चुकतं. सो त्यासाठी एक सिम्पल इझी मेथड आहे की टेबल बनवून करा. तर टेबल कसला? आता आपला फॉर्म्युला काय आहे? x1 minus x2 the whole square y2 minus y1 the whole square. तर टेबल बी लाईक x1 and y1 x2 and y2 आणि व्हॅल्यू. तर आता हा x1 y1 काय असते? कॉलम आणि हा असेल रो. तर काय कुठे गेला आपला मॅट्रिक्स? हा, तर हे जे सगळे x1 आणि y1 ची व्हॅल्यू असते आणि हे सगळे x2 y2 ची. तो आपण कसं करणार की S1 S2 मी तुम्हाला दाखवतो. तर S1 S2 परत हे येणार बघा, असं करूया आपण. S1 S2 इथे व्हॅल्यू येणार, परत S1 S3 इथे व्हॅल्यू येणार, S2 S3 इथे व्हॅल्यू येणार, परत S1 S3 S1 S4 इथे व्हॅल्यू येणार, S2 S4 इथे व्हॅल्यू येणार, S3 S4 इथे व्हॅल्यू येणार. तर हे असं आपल्याला इझी पडेल. तर अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला तो टेबल बनवायचा आहे. तर कसं होणार तो टेबल? S1 S2 मग परत S1 S3 S2 S3 मग परत S1 S4 S2 S4 S3 S4 परत S1 S5 S2 S5 S3 S5 S4 S5 सॉरी आणि मग परत S1 S6
S2, S6, S3, S6, S4, S6, S5, S6. तर आता ह्यात S1च्या व्हॅल्यू का नाही, कारण की ते झिरोच होणार आहे, जे आपण ऑलरेडी टेबलमध्ये लिहिलंय. तर आता ह्याला कॅल्क्युलेट कसं करायचं, फास्ट वे सांगतो. तर आता आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये आपण सम्स बनवू शकतो. तर तुम्ही तर आपण आधी आपल्या समचा स्ट्रक्चर बनवून घेऊया. आपल्या कॅल्सीमध्ये हे करायचं आहे, अंडर रूट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे की S1 आपण X1 Y1 ला काय कन्सिडर करणार आहे हे पण माहिती आहे, X2 Y2 ला काय कन्सिडर करणार आहे हे पण माहिती आहे. तर सर्वात इझी स्टेप काय, आता आपण X2 मायनस X1 किंवा X1 मायनस X2 काय पण करणार आहोत. ते काय एवढं हे नाही होत. आणि इथे Y2 मायनस Y1. तर आपण काय करायचं की सपोज आपण S1 घेतला आधी, तर अंडर रूट ब्रॅकेट मग S1 काय आपला 4 आणि Y1 3. तर हा S2 आहे. तर S2 ला इथे घ्यायचं 1 मायनस 4 मायनस 3. आता आपल्याला मग ह्याला टॅब्युलेट केली, ह्याची व्हॅल्यू आपल्याला भेटली 3.16. मग आता सगळ्या S1 ची व्हॅल्यू आधी आपण काढून घेऊया. मग आता डायरेक्ट ऑल क्लिअर नाही करायचं, फक्त ह्या दोन व्हॅल्यू कट केल्या. माहिती आता S1 S3च्या करायचे, तर 3ची व्हॅल्यू करायची. काय 3ची व्हॅल्यू 2 1. आता इथे त्याचं हे येणार 2.82. आता पुन्हा ह्या व्हॅल्यू इरेज करायच्या. मग आता आपल्याला कोण करायचं आहे 4चं, तर 4ची व्हॅल्यू टाकायची 3 8. असं करत करत प्रत्येकाची व्हॅल्यू काढून घ्यायची. तर आता आपण सगळ्यांची व्हॅल्यू काढूया. Okay, so we have note down all the values and also made the matrix. So in this matrix, what we have to do now is to find the smallest value, and then in this matrix तर आपल्या सगळ्या स्मॉलेस्ट व्हॅल्यू कुठे आहे, 3 आहे, 2 आहे, 2.8, 5.3, 2, 4, 7, 6, 7, 8, 3, 2, 5, 3, 2.3 आहे. तर आता 2.3 ला मार्क केला तर हा आहे S6 आणि S1. तर आता ह्या मॅट्रिक्सला आपल्याला मर्ज करायचं आहे S1 सोबत. तर ते मग काय होईल तिचं आपण मर्ज करूया. ते काय होईल तर S1, S6, S1, S6. S2, S3, S4, S5 as it is, आणि S2, S3, S4, S5 as it is. मग आपण कसं लिहिणार, S1, S6 झालं तर ही पूर्ण लाईन गेली आणि ही पूर्ण लाईन गेली. तर हे बाकीचं त्याचं 0 0 0 0 0. S2 ची व्हॅल्यू 3.16, S3 2.8, 3.16, 5.09, 4.47, 7.07, 6.32, 7.07, 8.94, 3.16. तर आता हे झालं आपलं S1. तर त्याचा डेंटोग्राम काय असणार, S1, S6. तर मिनिमम व्हॅल्यू आता ॲक्च्युली ना हे आपल्याला लिहायचं आहे वरती. तर तुम्ही लिहू minimum value is 2.23, which lies in
S1 comma S6. Therefore, S1 and S6 forms the first cluster. S1, S6, S1, S6. So this is our dendrogram. And आफ्टर हे झाल्यानंतर मग आपला मॅट्रिक्स कसा दिसतो तर असा. आता पुन्हा ह्या मॅट्रिक्समधून पुन्हा मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची. तर ह्याच्यातली मिनिमम व्हॅल्यू आहे ही 2.8. सो थर्ड कॉलम अँड थर्ड रो मर्ज होणार S1 आणि S6 सोबत. पुन्हा आपल्याला ते वरती सारखं लिहायचं आहे. तर minimum value is 2.8, which lies in third row and third column. Therefore, S3 is added to the cluster. तर क्लस्टर आपला काय होता आधी S1 S2. आता काय होणार S3 ॲड झाल्यावर हा असा S1 S2 आणि मग ब्रॅकेटमध्ये S3. तर आता पुन्हा मर्ज झाल्यावरती इथे पण ते दिसणार. तर आता आपला नवीन मॅट्रिक्स कसा दिसणार तर S1 S6. हो हा S6 आहे सॉरी S6 आणि S3 आहे. मग बाकीच काय राहिलं S2 S4 S5. परत S1 S6 आणि S3 आहे S2 S4 S6 S5 हे ॲज इट इज राहणार. आपण पुन्हा व्हॅल्यू टाकू. हे तर काय ब्लँकच असणार. S2 ची काय 3.16 5.09 4.47 6.32 7.07 आणि 3.16. आता ह्यात काय मिनिमम व्हॅल्यू काय 3.16. पण इथे आता दोन 3.16 आले. सो आपल्याला एकाच वेळेला दोन क्लस्टर भेटणार. तर ते कसं होईल आपण लिहूया. तर हा रो S2 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 पूर्ण कॅन्सल होणार. म्हणजे हा ह्याच्यात मर्ज होणार आणि हा वरच्यामध्ये मर्ज होणार. आणि सिमिलरली S5 मर्ज होणार. पण ह्यात कसं आहे S5 S4 ला जातो, हा 1 ला जातो. त्यामुळे दोन्ही ह्याच्यातला S5 कॅन्सल आउट होऊन मग तिथे आपण लिहिणार काय minimum value is 3.16, which lies in R1 and C2, also in R4 C3 R4 C4. R4 C4. So S2 is
added to the cluster S1, S6, S3 and S5 is clustered with S4. Therefore, S1, S6, S3, S2, and S4, S5. So आता आपला नवीन मॅट्रिक्स कसा असणार तर S1, S6, S3, S2, S1, S6, S3, S2, S4, S5, S4, S5. आता the only value remaining is 5.09. 5.09. पुन्हा ह्या दोघांचं हे पुन्हा हा मिनिमम व्हॅल्यू झाला, मग हे कट होऊन ह्यात मर्ज होणार, मग पुन्हा ते सगळं लिहायचं. therefore our final cluster is S1, is S1, S6, S3, S2, S4, S5. S1. So हा आपला नवीन क्लस्टर आहे, ह्याचा डेंडोग्राम. S1, S6, S3, S2, S4, S5, S5. मग तिला पुढे हा हे आपला डेंडोग्राम. तर आपला ह्या प्रकारे अल्गोमेट्रिक हायरार्चिकल क्लस्टरिंग विथ सिंगल लिंकेज झालेला आहे. थँक्यू.